इकडे या तुम्ही. हो शेठ आलो आलो. काय म्हणते रे बाबा आता शेठ? काय झालं बाबा? हा शेठ बोला ना. मी जाण तो आपला जो काही ढोरं राखणारा आहे बुडा, त्याला बोलवून ना बरं इकडे. जावा लवकर आपल्या खोट्यात जाऊ. लवकरात लवकर त्याला इथं हजर करा. काम आहे, लवकरात लवकर घेऊन या बोलून. हो शेठ आता आणतो. बापर ढोरं राखणाऱ्या बुड्यानं काय केलं रे बाबा? बोलावा आला तर काहीतरी नक्की झोल आहे भाऊ, काहीतरी घोर व्हायलाय. 100% काहीतरी घोर व्हायला. चं नुकसान भरून द्या तुम्ही. त्या मला काही सांगू नका तुम्ही. त्या बुड्याला बोला की नका बोलू. हो हो, नुकसान भरपाई पाहिजे बा. नुकसान भरपाईशिवाय आम्ही सोडत नाही. अरे थांबा ना जरा, शांत ठेवा ना. गेला ना माणूस बोलवायला त्या बुड्याले. येऊ द्या ना. त्या बुड्याचं काय म्हणणं आहे, काय नाही, काय झालं मला पहिली विचारू द्या ना. तुमचं झालं नुकसान भरपाई देतो. पाहून नाही चाललो कुठे काही. खानदानी माणूस आहो मी. बरं येऊ द्या तुमच्या शेठ. माणसाला येऊ द्या ना, माणसाला येऊ द्या. हो रामा भाऊ, बुडा उडी गेला. बुडा ढोरं चालणार बुडा उड्या. अरे बाबा तो बुडा काय ढोरं चालणार ना? अरे तो गेला घरी. 6:30 वाजता सुट्टी करून घेतली गड्यानं. हो बाबा तुम्ही ना सकाळ जाऊ दिला. हो बाबा शेटनं आता बोलवलं त्याले. मला तोच निरोप घेऊन पाठवलं शेटनं वाड्यामध्ये. बापा आता कसं बापा? शेटनं बुड्याने आता काल बोलवलं. हो रे बापा तुम्हाला काही माहितच नाही का? अरे बापा या बुड्यानं सारे ढोरं सोयाबीन मध्ये चारले ना आपल्या गावातल्यावर आहेत, लोकांच्या वावर आहेत. हो उभे सोयाबीन मध्ये घातले आणि फुगून आणले ढोरं. ते सारे शेतकरी शेत माजून करत आले, भांडण चालू आहे त्यासाठी. म्हणून तर बुड्याला बोलवलं खरं खोटं करायसाठी. अरे बापा मुतरेले का? आता काही खरं नाही बुवा. मुतले का? हा बुडा मा घरावर आफत आणते रे भाऊ. फालतू घेणं देणं. याला काय या ढोराचा मॅनेजर मी. याला काय हे सारे मला सांभाळा लागतात. आणि या बुड्यानं घोर आणला रे बापा. आता काय उत्तर द्या, काय जबाब द्या रे बापा? आता या बुड्या जर हजर नाही तर मलाच उत्तर देणार शेटले. म्हणून तर बुडं थांबलं नाही लेखाचं. ढोरं आणले अडसा सोडून दिले वाडग्यात चाललं गेलं हातपाय धुवून. बरं काय रामा भाऊ तुम्ही नाही जाऊ द्याला होता बा तो बुडा. काय राजा माणसं आहे तुम्ही. जाऊन तर द्यायला पाहिजे ना. शेटची भेट घेतल्याशिवाय जाऊच नका द्यायला पाहिजे तुम्ही ना. अरे बापा ते डोंगर ऐकते का बाबा? ते तर बेजा बताला. काय सांगा तुले आता. असा बोलला तो मले जसा काही 100 वर्ष झाले अडीसा काम करून राहिला. साधा एकच दिवस अडीसा त्यानं ढोरं चाऱ्याचं काम केलं आणि तो आपला बाप झाला. आपल्याला शिकून राहायला अडीसा तो बुडं तसं निघलं मग बाबा. म्हणजे आपण इतक्या दिवस काम करून राहिलो, आपल्याला शेटच्या हाती तुऱ्याने देता येऊन राहिले. हे बुडं पहिल्याच दिवशी तुऱ्या देऊन गेलं. म्हणजे मग आपली लावते शाळा बिना वस्त्राची हजामत आहे आज आपली. काही खरं नाही आज. शेट व्हायला एक तर गरम अवन नाही पुरा 53 आहे तो बुडा. काय सांगू तुले. असा बोलला तो मले. आता काय सांगा तुले. आता बोलता सांगता येत नाही. आता मलेच तर मा डोक्याला टेन्शन. आता शेटले उत्तर द्या काय. शेटनं म्हटलं बुडं कुठे. आता बुडं काय कुठे सांगा. घरी गेलं. शेट तर माहीच काढी. जाऊ द्या काही टेन्शन घेऊ नका. डायरेक्ट सांगून दे जा की ते बुडं गेलं घरी. मी म्हटलं त्या बुड्याला थांब. तर बुडं भांडण गेलं बुड्यानं. मला शादवलं त्यानं तो चालला गेला. तो म्हणे मी काय सालाचा गड्या बुडा म्हणे. 9 ते 6चा टाईम आहे म्हणे आपला. 6 वाजता तुमच्या वाडग्यात ढोरं आणले, कोंडून नेले, मी चाललो घरी. असा डायरेक्ट म्हणे तो बुडा. असं सांगून द्या त्या बुड्या ढोकलून द्या. हो ते तर सांगायच लागेल ना. तसंच सांगा लागेल तर मिळेल. नाही तर मग तर मला चाबुकाच रट्टे खा लागतील नटसा. शेट तर तुला माहिती कसा बॉय केलाय तर घोड्या चाबुकच काढते गडी. पुरे ढुंगणं लाल करते माणसाची. चुकीले माफी नाही अडीचा सजाय मोत आहे एक तर. तेच सांगा लागेल आता. हो चला बापा चला पटकनी. तो शेटलेच गरम व्हायला. आग बबुलाच करून राहिला. कसाच करून राहिला तो. एक तर ते शेतकऱ्याला मला माहिती आहे कोणी आलं त्या दारी की त्याला सैन्य होत म्हणून. हो बापा चल बापा चाल. ढुंगणं मुंगणं घेतो पुसून. झाला गरम तो 2-4 चाबूक तो ढुंगणार मारतेस तो. लोक आता किती चाबूक खाल्ले मी त्याचे. आज काय करते काय माहित. का उलटा टाकून मारते कसा मारते तर ते पाहून आपण काय करते तर. पण तर कसं बोल्यामध्ये हुकू नका. पद्धतशीर बोला बा. तुमच्या बरोबर कसं माई पिशा निघी नाही तर कसं. हो बापा पद्धतशीर तर बोलाच लागी. नाही तर हा तर बवार आहे शेठ. हा काय बाबा खरा माणूस आहे का. या बुड्याने चांगलीच आपण आणली का. पहिल्याच दिवशी कार्यक्रम लावला आपला आहे ना. बुडले म्हणजे बावन दिसते राजा मला. हे साऱ्या गावात 52 नाही बापा. तो बुडा पुरा 53 दिसून राहिला मले. पहिल्याच दिवशी कात केला त्यानं आपल्याला. काही खरं नाही आता. आता शेठ काय करते काही नाही. त्या बुड्यावरचे रट्टे आपल्यालाच खा लागतात आता. घेदा बुन आता काही खरं नाही. चाल बापा पाहू आता काय म्हणते शेट. हो चला 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 पद्धतशीर सांगा फक्त. कसं भेजा नका. हो चाल बा चाल पाहू काय तर सांग तुम्ही पद्धतशीर. चला बा चला पटपट. शेट पाहणं कसा डोळे वाटर पाहून राहिला. फालतू अजून मला शादून तो गेला म्हणे तिकडला. झाला लवकर पटपट. अरे बा आता माई खोटी खोडी जा. काय मला पायन कशा सून होते आता तर माई ऐशीच करून टाकते आगडी. शेट आणलं बोलून मी. या ना इकडे आणतो या ना.
तुले काय सांगाल तुम्ही ना, ढोरं राखणाऱ्या बुड्याला बोलवायचं. तू या रामा भाऊले काय घेऊन आला अटीचा? अजून त्या ढोराईची तिकडे हजेरी घ्यायची राहिली, ते रेकॉर्ड क्लिअर करावं लागते. हा ते राहिलं, या माणसाला घेऊन आला अटीचा तू. काय आहे हा? तो बुडा उडे आहे शेट. तो बुडा दिसला नाही मला, मग रामा भाऊलेच घेऊन आलो मी. आता रामा भाऊला माहिती आहे तो बुडा उडे आहे. बुडे आहे हा, बुडा उडे आहे, ढोरं राखणारा बुडा उडे आहे. शेठ तू बुडा घरी गेला तू बुडा. काय घरी गेला? घरी कसा काय गेला? मला भेटला नाही, काही नाही. हा तुम्ही सांगितलं नाही त्याले? सांगितलं नाही काय की ढोराईची हजेरी दिल्याशिवाय माणूस जाऊ शकत नाही म्हणून आठवत? सांगितलं नाही का त्याले? मी ना त्या बुड्याला लय सांगितलं ना की वा असे जाऊ शकत नाही, तुम्ही शेटले भेटायला लागते जायच्या अगोदर. पण तो बुडा म्हणे शेट अनकिट गेला म्हणे चुल्यात, मला काही घेणते नाही म्हणे. मी सकाळपासून संध्याकाळ थंडागार झालं म्हणून कदलोक थांबू, 6:30 वाजले म्हणे. मला घरी जाणार, मला काही घेणे देणे नाही म्हणे. झाला म्हणे माटाई, चालला गेला तो बुडा. अरे गोळ्या, हे तर लयच झालं बा. हा लयच म्हणजे बादशासारखंच काम झालं हे तर. हा तुम्ही कसं काय जाऊ दिलं त्या बुड्याले? कसं काय जाऊ दिलं? आता सांगा बुवा शेठ, आता मी काय करू सांगा? आता त्या काय बुड्याला धरून ठेवू? हा तो बुडा तुम्हाला माहित नाही लय इगर आहे. काय सांगावं तुम्हाला, बोलायला तर असा की बस. सांगू शेट आम्ही तर बुडा गहू आहे म्हणून. तर आमच्या उभ्या आवारात त्यानं ढोरं चारले सोयाबीन मध्ये, आणि आम्हाला आमच्याला दादागिरी गेली. जे काही होतं ते उपटून घ्या म्हणे आमचं. अच्छा बोलेन तो बुडा तर बेकार आहे तो बुडा. काय सांगा तुम्हाला, चोरी करते आपल्याला शिजोर होते. मी बोललो का म्हणता हा सांगून राहील. तुमची समस्या आहे ना, तुमची समस्या निवारण करेन मी. तुम्ही काय बोलून राहिले म्हणता तू जा बरं, एक जण लवकर जा आणि त्या बुड्याला बोलवलं ना, लवकर आणा. काय आहे तर मला कसं याची समस्या सोडव ना, याच्या ढोरं गेलते नाही गेलते माय हे मला पाय नाही पहिले. जावा लवकर आणा बोलू. तो बुडा येत नाही आता, त्या आणायला जा की काय करा. ते बुडं बावन आहे नाही. आम्ही गेलो तर आम्हाला शादून तिथं गेल्या. काय येत नाही? असा कसा येत नाही? जावा तुम्ही, जा त्याला घेऊन या. हा तसा जर नाही आला तर उचलून आणा त्याला. हा तडून फोनला 4 लोक अजून पाठवतो मी तुमच्या बरोबर. पण त्या बुड्याला टिसा घेऊन या. माझी बदनामी होऊन राहिली गावामध्ये. हे शेतकरी मानान कण्याकांड झाले ना, टिसा मानान बोंबलून राहिले. हा तो बुडा आल्याशिवाय सक्षमोक्ष होणार आहे का? बोलवणार ना त्या बुड्याला. बरं मग हो म्हणणार बाबा, हो म्हणणं. येऊ ना, येऊ पाहून घे पुढचं पुढे. बरोबर हो शेठ, जातो जातो आम्ही. हो पाहतो काय आता. बरं लवकरात लवकर घेऊन या त्या बुड्याला. हो शेठ आणतो. सांगतो मुच्छळ येतच नाही ना रे ते बुडं. लस बाबा नागडा ल बजे लस जायच राहिला ती. ते आता सांगितल्यावर पाय आपल्याला भाषण शिकून तटसा बेकार आहे तो बुडा. मला माहित आहे ना, अनुभव आहे मला त्याचा. मलाच तकात केला त्यानं. बाबा गायकी आता पद्धतशीर राहिला ना त्या बुड्यानं. आता शेठ संध्याकाळी हजेरी पाहिजे तर कसं काय दाखवा शेटले आपण ना. हा ते कसं गाया पद्धतशीरातनं मोजून आणे. अरे बापा एक गाय पाहिजे त्यातली. त्या बुड्याला म्हटलं तर बुडा म्हणे 100तली 1 गेली तर काय फरक पडून राहिला. हा ऐक्या म्हणून तर मग त्या बुड्या हे आहे, ते बुडं लयच हे आहे. बरं चाल बाबा, झाकली मोठ सवाला कधी सांगू नका. तसं चला मोकळे ना येऊ द्या. आता या बुड्याले सांगतो मी काय आहे. शेतच्या आधी काम करणं काय सोपी थोडी आहे. हा आपण पैसे देतो पण काम मी करून घेतो. आपल्याला इतरायला धंदे पटत नाही. येऊ द्या त्या बुड्याले, पहिली सटक काढा लागेल त्याची. आता काय झालं शेठ, आमच्या नुकसानचं काय? हा आमच्या सोयाबीन मध्ये ढोरं चालले तुमच्या माणसानं. अरे थांबा जरा, शांत ठेवा ना. माणसाला येऊ द्या. त्याचा तो बुडा आला की पाहू आपण काय. चला आतमध्ये, चला तिकडे बसू. हो चला येऊ द्या तुमच्या माणसाने, पाहू ना काय. बाबा काही खरं दिसत नाही मला. हे तो बुडालेच रगेल दिसते मला बा. शेटलेन फेटले घाटाही समजत नाही. बघू चाल ना आपल्याला काय करायला लागते, पाहू ना आपण तमाशा घालून तरी सांगू. आपण आपले पैसे वसूलच करून नुकसानीचे चालतो. कमले स्वयंपाक होती की नाही वा? हा कधी शिजते तुझी खिचडी? हा कधी शिजते? मा पोटामध्ये कावळे वाढवून राहिले ना बापा. कामाला गेलतो मी, कसं काम केलं ना त्या गायने. एक तर माझं पोट पाडलं तिकडे, थंडागार व्हायला मी. तू अटी स्वयंपाक केला नाही. हा खिचडी तर शिजून होती बा, ते वेळी शिजून झाली नाही तुझी. करून तर राहिली बापा खिचडी. एवढी घाई तुम्हाला, एवढी घाई बापा. आता 10 मिनिटं लागतात फक्त खिचडी शिजायला. तुमचं काय तेवढ्यानं काही चाललं, काय बिघडून राहिलं का काही? थांबाने जराशे का? मी घरी येतो तर काय तुका झपेल होती काय मग? हा झप लागेल ती का तुला अक्कल नाही का की माणूस कामाला जायला तर स्वयंपाक कसं आपल्या रेडी ठेवावं लागेल. तिकून आला की माणूस जेवीत. हा भूक लागेल अशी ना आपल्या माणसाली. मी काय तुझ्यासारखा घरी नव्हतो बसनला. संड खाणं संड राहणं नव्हतं ना. थंडी गार व्हायला आहे ना मामाला माहित आहे.
बापा तुम्ही लय काम केलं तर का मी काही रिकामी होती काय? मी नाही बापा, हा पोऱ्या वागवला ना, याले वागून पहा तुम्ही कसं नाके नऊ आणते होतं. मला तर माहिती सगळे घाण होते त्याला वागवता. मला समजते की तुम्ही बापा बाहेर गेलते, गाई मागे ढोराई मागे फिरले तर कसे थकले सान, पण आता मी करू काय? मी बी थकतोच नाही, याले वागू म्हणून उशीर होते. स्वयंपाक करता नाही येत मला त्याला घेऊन, तोच तर मदत करते ना, मग कसं करू? तुले समजलं असतं काल हे दिवस आले असते मावर, काल दुसऱ्या कामाला जावं लागलं असतं. काल त्यानं माही थुकालून मारली असती तिकडे, ढोराईवर फोरावर जावं लागलं असतं मला. ऐशनं बसलो असतो बाजीवर चांगली उलटी गाणं करून. पण कायचं काही, तू बदमाश असणं, तू भावानास. माही 4 एकर जमीनही गेली, घरही गेलं, नेपालात येऊन राहिला राहिलं. मला इथून पुरं रस्त्यावर आणला, आता काय करू? तू सत्यानच केला तू ना माय. हा बस झाला आता. एवढं प्रेमानं बोलून राहिले तर तुम्हाला काय वाटतं? ऐकूनच घेईन का मी? काही बोलता का तुम्ही मला? बस झाला आता. तुमचं कधी निरापत्ती पुराणच असते. तू या पायी मी असं आलं, तू या पायी राजा होतो, मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं. आत्ता दाखवा ना करून, आत्ता दाखवा करून तुम्ही. भाजरू नको तू, मा डोकं खाऊच नको तू. आण लवकर, ती कच्ची बाबडी चालते मला. आण लवकर, मला भूक लागली, मा पोटात कावळे वळलावून राहिली. थंडीगार व्हायलाय मामाले माहिती आहे काय तर. पटकन खाण्यान पटकन सपना आहे मला. पुरी थंडीगार व्हायला, मुतेली चिव येत नाही मला. आज एवढी थंडी व्हायला आण लवकर, कच्ची बाबडीच खातो मी ती खिचडी. हो कच्ची बाबडीच खिचडी आणतो बापा. खा लय घाई झाली तुम्हाला. काय रे बापा, काय पट बापा, कतली काय काठी काय पोटात असं म्हणजे कावळे वळलावून राहिले माय. खाय रे बाबू, खाय ना तू बी. ये ना, बस बाबू, पप्पा बरोबर ये खाय बाबू, खिचडी खाय. हो बापा, कच्ची बाबडी कशी खाऊ रे बाबा, भागून लागली चालते आपल्याला. खाय बापा, ती मायलंय म्हणजे काळजी जी कोळती आहे ना, काम करते बापा ते. तुम्हीच खाते कच्ची बाबडी खिचडी, तुम्हाला लय आवडते बापा. मा पोराला नका देऊ ते. शिजल्यावर तुम्ही झाले. पण तू तर माझी ढोसातच गिच्ची केली ना व. दात जायला का गाण्याच्या बैलासारखा काम करायला, आम्हाला खायला आणत जाय दिसा. संड बसरेल घरी. जाऊ दे बाप्पा, बोलेल पुरत नाही. कच्च खाऊन घे. हो बेटे बा, कोणाला कोणाला आता खायच्या टायमावर. बरोबर अंद. चला उठा, शेटनं बोलायला तुम्हाला जावं लागते. का शेटनं बोलायला जावं लागते? काय मी का घाण्या बैलाव का त्याचा? कधी बोलायनं कधी चाललोच. बाबा आता नाही येत मी, सकाळी येईन. आता काय तर आता नाही, आता मला जेवण खाऊन करू दे रे बाबा. तुम्हाला कसं अर्जंट बोलावलं शेटनं? अर्जंट काम आहे ते. अर्जंट असो की फर्जंट असो, मला काही घेण देण नाही. मा टाइम सर येला आता. मी काही 24 तासाचं काही बांधेल नाही त्याचा. आणि तू आता आलो तू रोजदारी देणार आहे का तू? फुकाचं ढोकरून घेईन. काय आहे त्याचं तर सकाळी पाहिजे आता. काय आता नाही. अरे बापा, असं करू नका बापा. चला तुम्ही, कसं ते काम बेकार आहे बरं शेटचं. तुम्हाला याच लागते, सांगून राहिलो मी. असं नाही करू नका. गळ्या जरासा विचार तर कर बा. सकाळपासून लगा मी ढोरं चालून राहिलो, थंडागार झालो. अन्नाचा कोण नाही पोटामध्ये. आता लेका इकून तुकून ताटावर बसलो, ज्याला घास घेतला नाही तू आला भलायले. काय माणसाची कदर आहे की नाही? काय मी का जनावर आहो का? सांग ना तू. माणूस आहो ना बा मी, आखरी छोटी. हे सारं तुम्ही शेटले सांगा, मला काही सांगू नका बा. चला तुम्हाला बोलावलं. नाही तर कसं तुम्ही जर नाही आले तर मग कसं आम्हाला उचलून नाही लागेल तुम्हाला. बरोबर, चाल. काय म्हणते तो शेट्ट पाय तो बा. चाल इकडे, चाल बरं चाल. मला तुम्ही पहिले हे सांगा की तुम्ही कोणाला विचारून घरी गेले? ड्युटी संपली होती का तुमची? कोणाला विचारून? अरे बाबा, ढोरं चारून आणले वाडग्यात, कोंडले रामा आहे. यारे म्हटलं बा गड्या, मी आता थंड झालो, मी चाललो घरी. चालला गेलो घरी मी. रामाला सांगितलं ना मी. बाबा डोंगराचं नाव घातलं बाबा. शेट म्या हो जा म्हटलं, असं म्हटलं नाही बरं. हा बुड्या जबरदस्ती निघून गेला. चाललो म्हणे मी, थंडागार झालो म्हणे, मी नाही थांबवत म्हणे. काय काही विचारपूस असते की नाही? तुम्ही काय तुमच्या घरचं काम नाही करू राहिले का? दुसरे या घरी तुम्ही कामाला या, हे लक्षात ठेवा. तुम्ही मालक नाही आहे. तुम्ही ना मला विचारल्याशी जायलाच होतं पाहिजे. काय कामचा काय जीव घेता का तुम्ही? सकाळी 9 वाजतापासून येला, संध्याकाळी 6 वाजले. तरी म्हणता घरी जाऊ नये. मग हे काय कोणता न्याय आहे बापा? काय मी काय तुमचा काय धरेल बांधेला गुलाव मी तुमचा? कामाली जुते लाव. काही राजा काम करून राहिलो त्याच्यावर म्हणता की 6 वाजले तरी जाऊ नका, आम्हाला विचारून जा. काही आहे तुमचा काय जातं मग? अरे बाबा, अरे बाबा, बुडा कळो काय बोलायले. लोक आमची हिंमत नाही झाली का लोक शेटले असं बोलायची? बुडा डायरेक्ट तोंडारच बोलून राहिला बा. हो, 3 झाले आपल्या जो टायमाचं हे अपूत. सकाळपासून जेवलो नाही, खावलो नाही, पाणी नाही प्यायले जंगलामध्ये. एकटा माणूस 100 गाया वयाले. तुम्ही ना 4 लोक ठेवायला पाहिजे 100 गाया वयाले. एकट्या रोजदारीत भागून राहिले. त्यातले जात 6 वाजता घरी गेलो तर खाऊन गेले. मला कोण नाही विचारून गेले. म्हणजे काही आहे राजा तुमचं हे तर. पैसे देऊन राहिले का तुम्ही? का मला का धरून ठेवलं काय?
सकाळी 9 वाजता या कामाला, संध्याकाळी 6 वाजता घरी जा, तरी यायची ठसन आहे का? अरे मला जेवत्या ताटून उठून आणलं तुमच्या माणसानं, जीव नाही दिलं सकाळ भाऊ उपाशी आव. हा मा पोटामध्ये कावळे वाढलं राहिले, काय सांगावं तुम्हाला? जसे की आम्हाला तुम्ही गुलाब समजता बा. माझ्या समोर असं बोलायचं नाही, सांगून राहिलो. बिलकुल आवाज कमी. यातला कोणीच आवाज करत नाही माझ्या समोर. एवढं फळफळ नाही करायचं इथं. असतील तुमची दबेल, मी काही दबेल नाही. मी काही तुमचे 2, 4, 5 खायला नाही आहेत. मी मा कामाचा पायी का? म्या 9 वाजता आलो सकाळी, संध्याकाळी 6 वाजता तुमचे ढोरं कोंडले वाडक्यात घरी चालला गेलो. तुम्ही म्हणता रातभर अटीच राह, रातभर अटीच काम कर. मी काही तुमचा गुलाम नाही आहे. मला लेकरं बाया बायको आहे, मला घरचं पाहा लागते. तुमचं सांभाळू की मा सांभाळू? मी तुमचं काम केलं ना तुमच्या टायमात. लयच रोगीला रे बाप्पा, बोलायला जरा सगळी दबत नाही. आपण लोक जिंदगीत असं बोललो नाही ना रे बाप्पा शेठच्या समोर. उलू मागं पुढं केलं आपण, किती बोलू दे, चाबुकानं मारू दे, मार खाल्ला बा शेठचा, पण आपण शब्द हो की चू नाही केलं. बुडो बापा पहिल्याच दिवशी दणका दाखवून राहिला रे बाप्पा. असाच पाहिजे होता याला खांब्या की म्हणा दाबून शेटल्या. हिसका शिकावं लागते वाटते. ह्या लागते वाटते अंदरच्या खोलीत. आलं वाटते काम त्याच्या. अजून तुम्हाला शेठचा हिसकाच माहित नाही. कोण रगीनं बोलून राहिले जास्त. का बाबा याच्या चिटकले येतात, चिटकू द्या आपल्याला काय करायला लागते. शेठ ते तुमचं काय तर मग पाहिजे तुम्ही काय तर. हे आमचं पहिले सोयाबीन मध्ये या बुड्यानं गाया झाल्या आमच्या, ते नुकसान झालं त्याचं पहा पहिले काय तर ते पाहिजे. मग तुमचं टायमाचं काय आहे तर मी मोकड्यानं या बुड्या जास्त रगीन बोलून राहिलं टीचा. या लागते अंदर रामाभाऊ, अंदरच्या खोलीत घ्या बुड्याला चला. त्या अंदरच्या खोलीत काय आहे काय अंदरच्या खोलीत आणि बाहेरच्या खोलीत? शेठ चौद्या या बारीनं नवीन आहे तो माणूस बुडा, तर कसं काही माहित नाही त्याला नियम कायदे अटचे. फावद्याने पहिले यायचं पावद्या शेतकऱ्याचं, यायच्या देखत माझं बरोबर नाही. तसं या बुड्यानं मग अपमान केला डिसा भरसभेत. 4 गावातले लोकही देखत केला. मला दाखवायला लागेल बुड्या हेच काय आहे डंगऱ्याले. अरे बाबा तुम्ही कसं बोलता? मी कोणता अपमान केला तुमचा 4 चौघामध्ये? अपमान नाहीच ना, खरं ते बोलून राहिलो मी. अरे बाबा तुमच्या कामाला यासाठी मला सकाळी 8 वाजता निघा लागते. 9 वाजता त्यावेळेस तुमच्या कामावर पोहोचतो. 9 ते 6 मी काम करतो. परत तुमचं 6 वाजता काम झालं की मला 1 घंटा डबल घरी जायला लागते. म्हणजे मला 7 वाजताच घरी जायले. तर लोक पाणी नाही, चहा नाही, खाणं नाही, पिणं नाही, राजा उपाशी तोपाशी काम करतो मी. आणि तुम्हाला जराशी क्यू नाही बुवा आमची. सांगा लागते तुम्हाला कोणता अपमान केला तर सांगा लागते. थांबा. हे यायचं काय शेतकरीचं? त्याच्या शेतामध्ये तुम्ही गाया चारल्या म्हणतात माझ्या. काय यांचं काय नुकसान केलं तुम्ही? शेठ यायचं काहीच नुकसान नाही, कवडीचंही नुकसान नाही. एक गाय हिटवर आली, तर ती कुदत बोकांडत वावराईनं जंगलानं गेली. बंद्या वावरात फिरली, ती सोयाबीन मधून फिरली. मी त्या गाईच्या मागत होतो, तर मी हकालत गाय वापस आणली. यायचं नुकसान झालं नाही. काय इसको बोलते चॅप्टर माणूस. बापा गाय हिटवर आली, बोकांडली. बरोबर जमत बा बुड्या बस राहिला पण शेटले. आमचं नुकसान नाही झालं, एवढं नुकसान झालं शेटाला काय सांगा तुम्हाला. पुरं खुल्लं झालं वावरामध्ये. बरं मा सोयाबीन तर म्हणजे 4 शेंगाय लागतील याची गॅरंटी नाही. पुरं बुडासहितच खलास केलं. आणि एक गाय नव्हती, पुऱ्या 25 गाया होत्या तुमच्या भुशीला आमच्या सोयाबीन मध्ये. काय सांगा तुम्हाला? हो गड्या भाऊ, खोटा नको बोलू रे, खरं बोल रे बा, खरं बोला ना. खोटे काल बोलून राहिले. एकच गाय होती ना, 25 कधी आल्या तुमच्या. आणू काय माझं बी पुरावा आहे पुरं. बिना पुरावा काम नाही आपलं. ते खऱ्या खोट्याचा नाही आहे. गाय गेलती की नाही गेलती गाय यांच्या शेतात हा विषय आहे. ते 1 जाव की 25 जाव तो विषय नाही. हो गेलती. गाय गेली कशी गेली? तुम्हाला पहिले सांगितलं मी ना, गाय धनावली होती, बोकांडली, ते पळली गेली वावरामध्ये. पहिलेच तर सांगितलं मी. तुम्ही डबल तरी त्याची जेवण राहिले मुले. बरं गाय धनावली होती, बोकांडली, पळाली. मग तुम्ही मला येऊन सांगितलं काय असं की माझ्याच्यानं अशी चुकी झाली काही, किंवा असं झालं. शेतकऱ्याच्या वावरामध्ये कसा गाय गेलती व आपली, तर शेत तेवढं पाहिजा. सांगितलं का? एवढं रामायण घडलं असतं काय टिसा? घडलं असतं काय? मग मस्त काल ताण झाला असता का? सांगितलं काऊन नाही तुम्ही ना? परस्पर कशा गेले तुम्ही निघून? तर नुकसानच केलं नाही गाईनं, फक्त वावरात अशी भरका मारत पळत गेली. ते तिनं खाल्लं नाही, पेरलं नाही वावरामध्ये, काहीच नाही. मग काय सांगू तुम्हाला.
पण एवढ्या मोठ्या माणसाले अशा उशा गोष्टी लहानसहान गोष्टी सांगणं बरोबर आहे का? तुम्ही का ते तेवढं माय कीर्तन म्हणजे तेवढं ऐकायला बसेल आहे का? तुमच्याकडे दुसरे कामं नाहीत का? सांगा बुवा मग. त्यामुळे मी काही सांगितलं नाही तुम्हाला. आणि मला उशीर झाला, मला घरी जाणं होतं. माझ्या बायको पोरगा वाट पाहत होती माई. उशी गोष्ट आहे ते. आमचं नुकसान झालं. शेठ वावरात चाला तुम्ही. वावरात चाला ते पहा तुम्ही काय तर पहिले. हा बुडा खोटा म्हणजे 100% खोटा बोलून राहिला. वावरात चाला तुम्ही ते सोयाबीन पाहिलं आमचं. शेठ यायचं हितभर आणि हातभर लावून राहिले आता. या गौपणा करून राहिले. यायचा काहीतरी दुसराच कावा बेर आहे. ते तुम्हाला ऐकून देऊन राहिले महाविरोधा. चला मग मित्र, हुरहुर धागा पण आता उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा.